मंडळी, एखादा व्यक्ती काही कारणांमुळे मरण पावला आणि मृत्यूनंतर मेल्यानंतर त्याला पुन्हा दुसरा जन्म भेटलाय हे म्हटल्यानंतर तुमचा विश्वास बसेल का? अजिबात नाही. मंडळी, तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही अशी स्टोरी घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या भेटीला आलोय. प्रथमतः सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मंडळी, आपल्या श्री स्वामी आज्ञा या मराठी चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. चॅनलवर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच हे चॅनल बघत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला, ही स्टोरी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. पुनर्जन्म. पुनर्जन्म म्हणजे काय तर एखादा माणूस काही कारणांमुळे मरण पावला, परंतु मृत्यूनंतर अगदीच मेल्यानंतर सुद्धा त्या माणसाला या पृथ्वी तलावरती दुसरा जन्म भेटला तर त्याला आपण म्हणतो पुनर्जन्म. मंडळी, होय, अशीच पुनर्जन्माच्या रहस्याचा उलगडा करणारी ही खरी स्टोरी. ही स्टोरी आहे नगर जिल्ह्यामधली. ही स्टोरी आहे आपल्या इकडची. मंडळी, चला ही स्टोरी काय आहे सविस्तरपणे तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. एका कुटुंबासोबत घडलेली ही घटना, एका कुटुंबासोबत घडलेला हा सगळा काही प्रकार. मंडळी, नगर जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा खेडेगावामध्ये एका रस्त्याच्या बाजूला एक टपरी आहे. थोडक्यातच काहीतरी एक छोटंसं हॉटेल, आणि ते हॉटेल चालवत आहेत एक 60 ते 65 वर्षाचे वयोवृद्ध आजोबा. एक वयस्कर माणूस. अगदी तो व्यक्ती हॉटेलवरती वडापाव विकतो, चहा विकतो. मंडळी, घडलं असं की गेल्या 5-6 वर्षापूर्वी त्या व्यक्तीच्या पत्नीचं, त्या व्यक्तीच्या बायकोचं निधन होतं. मंडळी, 6 वर्षानंतर असं काही घडतं की त्या वयोवृद्ध माणसाची बायको, त्यांची जी पत्नी आहे ती स्वप्नामध्ये येते आणि सांगते की माझा असा या ठिकाणी पुनर्जन्म झालाय, तुम्ही मला इथे भेटायला या. बघा मंडळी, घडतं असं की तो व्यक्ती तिथे भेटायला जायचा प्रयत्न करतो. तो व्यक्ती तिथे जाऊन पोहोचतो देखील, परंतु नंतर जे काही घडतं ते ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकून जाईल. तुम्ही म्हणणार, हे असंही घडू शकतं? होय मंडळी, हे असंही घडू शकतं. कारण पुनर्जन्माच्या रहस्याचा एक उलगडा करणारी, या पुनर्जन्माच्या रहस्यातला गौप्यस्फोट करणारी ही स्टोरी आत्ता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. मंडळी, घडलं असं की एक छोटंसं हॉटेल, रस्त्याच्या बाजूला असणारं एक छोटंसं हॉटेल, अगदीच त्याच्यामध्ये काहीतरी वडापाव, चहा किंवा उसाचा रस वगैरे विकणारे एक आजोबा. मंडळी, घडतं असं की साधारणतः एक 6-7 वर्षापूर्वी त्यांची बायको काही कारणांमुळे मरण पावलेली असते. आणि शेवटी कसं आहे, माणूस गेला म्हणजे सगळं संपलं. काही दिवस दुःख करावं लागतं. ते जे आजोबा आहेत ते आपल्या बायकोच्या निधनाने दुःखी झाले. परंतु शेवटी मुलं बाळ होतीच, आणि या लहानग्या लेकरांच्या वगैरे तोंडाकडे बघून शेवटी जीवन जगावंच लागतं. जरी जीवनसाथी सोडून गेला तरी जीवन संपवायचं नसतं. मंडळी, तो जो माणूस आहे तो निराशेमधून थोडासा बाहेर आला, आपल्या मुलांबाळांमध्ये खेळू बागडू लागला. मंडळी, त्या व्यक्तीला 2 मुलं आहेत. ती दोन्हीही मुलं काहीतरी नोकरी, धंदा, व्यवसाय काहीतरी करत आहेत. शिवाय त्यांना एक मुलगी सुद्धा आहे, आणि ती मुलगी पुणे येथे दिलेली आहे. त्या मुलीची सुद्धा मुलं म्हणजे आजोबांची नातवंड सुद्धा साधारणतः 20-21 वर्षाची चांगली मोठी आहेत. मंडळी, घडतं असं की एके दिवशी त्यांची मरण पावलेली बायको त्यांच्या स्वप्नामध्ये येते आणि त्यांना सांगते की कर्नाटक राज्यामध्ये माझा पुनर्जन्म झालाय. ती अगदी सगळं काही सांगते की तुम्ही मला इथं भेटायला या, मी तुम्हाला इथला पत्ता देते की कर्नाटक राज्यामध्ये निपाणी या गावामध्ये गांधी हॉस्पिटल या नावाचे या हॉस्पिटलमध्ये माझा पुन्हा जन्म झालाय. आणि ज्या आईच्या पोटी किंवा ज्या वडिलांच्या पोटी तिचा जन्म होतो ते त्यांच्या आईवडिलांचं नाव सुद्धा सांगते की या कुटुंबामध्ये माझा पुनर्जन्म झालाय, आणि 4 तारखेला कर्नाटक राज्यामधल्या या गांधी हॉस्पिटलमध्ये माझा पुनर्जन्म झालाय. आता हे जे आजोबा आहेत हे झोपेमध्ये असतात, यांना हे स्वप्न पडतं, आणि स्वप्नामध्ये येऊन त्यांची बायको हे असं काही सगळं सांगते. मंडळी, हे आजोबा दचकन जागे होतात, डोळे चोळतात, आणि हे स्वप्न आहे. त्यांना वाटतं की माझी पत्नी माझ्या स्वप्नामध्ये आली आहे आणि माझा पुनर्जन्म झालाय असं सांगते. शिवाय आग्रह धरते की तुम्ही मला एकदाच इथं येऊन भेटून जावा. मंडळी, ते आजोबा स्वप्नामध्ये येऊन त्यांच्या बायकोने सांगितलेला सगळा काही पत्ता, काहीतरी डायरी बाजूला असते. हे आजोबा थोडेसे लिहिता वाचताही असतात, यांना लिहिता वाचताही येतं. डायरी घेतात, पेन घेतात, आणि सरळ रेष मारतात, आणि त्या रेषेवरती लिहितात गांधी हॉस्पिटलचं नाव. कर्नाटक राज्यामध्ये असणारं ते गांधी हॉस्पिटल, आणि ज्या
ज्या तारखेला त्या मुलीचा जन्म झाला ती तारीख सुद्धा त्यांची बायको स्वप्नामध्ये येऊन सांगते की माझा पुनर्जन्म झाला, या पत्त्यावरती तुम्ही येऊन भेटा. ते आजोबा जसे झोपेमधून जागी होतात तसं एका कागदावरती तो पत्ता लिहून ठेवतात. मंडळी, आता मात्र त्यांना वेडच लागतं की काहीही करायचं, परंतु त्या ठिकाणी जाऊन बघायचं की खरोखरच माझ्या बायकोचा पुन्हा जन्म झालाय का. आता तो पत्ता, आता ते जरी शिकलेले असते तरी ते जुन्या काळामध्ये शिक्षण झालेलं, मग हा पत्ता या ठिकाणी नेमकं जायचं कसं हे त्यांना मात्र पुरतं समजेना. मंडळी, त्यांनी मुलांना बोलून दाखविलं की अशी अशी आपली म्हातारी माझ्या स्वप्नामध्ये आली होती, माझी बायको माझ्या स्वप्नामध्ये आली होती आणि म्हणते की असा माझा या ठिकाणी पुन्हा जन्म झालाय, तुम्ही मला भेटून जावा. मुलं बोलली की बाबा असं काय तुम्ही खोळ्यागत करू नका, इतकं आता तुम्हाला दूर जाणं त्यांना भेटणं शक्य नसतं आणि शिवाय असं पुनर्जन्म वगैरे काही नसतं, हे सगळं खोटं असतं. आता मात्र त्या आजोबांच्या डोक्यामधून ही गोष्ट निघतच नव्हती. ते पुणे येथे आपल्या मुलीकडे गेले आणि मुलीला ही सगळी गोष्ट बोलून दाखवली. मंडळी, मुलीचा जो मुलगा होता तो थोडासा सुशिक्षित होता, शिकलेला होता. त्या मुलानं सगळं काही आजोबांचं ऐकून घेतलं. बघा मंडळी, शेवटी आजोबांचा जवळचा मित्र म्हणजे नातवाचा जवळचा मित्र हा आजोबा असतो, हे आपण ऐकलं असेल. आणि याच पद्धतीने त्या आजोबांचं सगळं काही म्हणणं त्या नातवानं ऐकून घेतलं. तो नातू शिकलेला होता. शेवटी त्यानं आजोबांना समजावून सांगितलं की आजोबा, इतक्या दूरवरती लांब जाणं शक्य नसतं. तीही त्यांची मुलगी सांगू लागली, शिवाय तुम्ही एकटं इतक्या दूरवरती जाणार आणि माझ्या बायकोचा पुनर्जन्म झालाय असं त्या हॉस्पिटलमध्ये सांगणार, ती लोक तुम्हाला वेड्यामध्ये काढतील. नव्हे हा कोणीतरी भोंदू बाबा आहे आणि ह्या लहानग्या जन्मलेल्या बाळांवरती जादूटोणा करायला आलाय असं म्हणून तुम्हाला ती लोक मारहाण करतील. तुम्ही तिथं अजिबात जाऊ नका असं सगळ्यांनी समजून सांगितलं. परंतु हा विचार मात्र त्या आजोबांच्या डोक्यामधून निघत नव्हता. काहीही करायचं, परंतु तिथं मला जायचंय, कारण माझ्या म्हातारीचा, माझ्या बायकोचा पुनर्जन्म झालाय असं त्याने डोक्यामध्ये ठरवलं. मंडळी, दिवसामागून दिवस निघून जात होते. हे आजोबा चिंतेमध्ये होते की कसं जायचं, कसं भेटायचं, काय करायचं. मंडळी, 4 दिवस गेले, आठवडा गेला, 15 दिवस निघून गेले आणि असंच एकदा ते हॉटेल उघडून सकाळी लवकर बसलेले होते. 2 कोणीतरी मेंढपाळ आले. खांद्यावरती घोंगडं होतं. ते मेंढपाळ धनगर होते, हातामध्ये काठी होते, खांद्यावरती घोंगडं होतं, कपाळाला भंडारा लावलेला होता. आणि ते मेंढपाळ बंधू, ते मेंढपाळ कोणीतरी मित्र असतील किंवा 2 जण भाऊ असतील, तर ते बाहेर आले या हॉटेलच्या बाहेर आणि 2 कप चहा मागविला. आता खरं तर ते मेंढपाळ मध्यभागी टेबल होता आणि दोन्ही बाजूला असणाऱ्या खुर्च्यांवरती 2 जण बसले आणि हे आजोबा चहा बनवून त्यांना देऊ लागले. मंडळी, चहा बनवत असताना त्या मेंढपाळाच्या तोंडून काही शब्द या आजोबांनी ऐकले. ते एकमेकांमध्ये बोलत होते की फार चांगली झाली यात्रा, फार मोठी भरली यात्रा. यावेळी त्या आजोबांनी विचारलं, काय हो पाहुणं, कुठल्या यात्रेला गेला होतास? तेव्हा त्यांनी सांगितलं की फार दूरवरती यात्रा होती आमची, कर्नाटक राज्यामधल्या निपाणी या शहरामध्ये, निपाणी या गावामध्ये ही यात्रा होती. आता आजोबांच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला, वीज चमकल्यासारखं झालं. कारण मंडळी, त्यांच्या बायकोने स्वप्नामध्ये येऊन तेच गाव सांगितलं होतं की कर्नाटक राज्यामधल्या निपाणी या गावामध्ये माझा पुनर्जन्म झालाय. आता मात्र आजोबांना खात्री पटली. त्यांनी त्या मेंढपाळ बंधूंना त्या बाहेर त्या टेबलावरती बसणाऱ्या त्या धनगरी वेशातल्या त्या लोकांना विचारलं की का हो, त्या रस्त्याने नेमकं कसं जायचं, कुठून कसं जायचं, मला थोडा मार्ग सांगता का? मंडळी, त्यांनी सांगायला सुरुवात केली, सांगायला प्रयत्न केला की असं असं तुम्ही या मार्गाने जाऊ शकता, फार दूरवरती आहे, परंतु बसने जाऊ शकता, असं जाऊ शकता, तसं जाऊ शकता. सगळं काही जायचा प्लॅन या आजोबांनी त्या धनगर माणसांकडून तो प्लॅन काढून घेतला. बघा मंडळी, ही सगळी माहिती त्यांना भेटली. ते धनगर माणसं तिथून निघूनही गेले आणि हे आजोबा थेट पुण्याला असणाऱ्या आपल्या मुलीकडे गेले. त्या शिकलेल्या, थोड्याशा सवरलेल्या त्या नातवाकडे गेले आणि सांगितलं की असे असे त्या यात्रेवरून 2 धनगर बंधू आलेले होते. धनगरी वेशातली ती माणसं आली होती आणि त्यांनी सांगितलं की हे बघा, ह्या मार्गाने असं असं तुम्हाला त्या निपाणी गावाला जायचंय आणि तिथं गांधी हॉस्पिटल आपल्याला सहज सापडेल. आणि मंडळी, त्या बाबांनी इतका आग्रह धरला की बाबांच्या आग्रहापुढे त्यांची जी मुलगी आहे आणि त्यांचं जे नातवंड आहे तर ते जायला तयार झाले. आता हे सगळेजण, हे जे आजोबा आहेत, हे आपल्या मुलीसोबत, नातवंडासोबत थेट यांनी जायचा मार्ग धरला कर्नाटक राज्यामध्ये त्या निपाणी गाव हुडकायला. निपाणी गावामध्ये
कारण स्वप्नामध्ये येऊन त्यांच्या बायकोने सांगितलं होतं, मरण पावलेले त्यांच्या बायकोने सांगितलं होतं की आता मेल्यानंतर मला इथं दुसरा जन्म भेटलाय, तुम्ही इथं येऊन मला भेटून जा. त्यांनी सगळा काही पत्ता स्वप्नामध्ये येऊन त्या बाबांना सांगितला होता. याच पद्धतीने या नातवंडासोबत आपल्या मुलीसोबत हे बाबा निघाले. मंडळी ते त्या ठिकाणी जाऊन पोहोचले सुद्धा. त्या ठिकाणी जाऊन पोहोचले, अगदी त्या बायकोने त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलेल्या त्या पत्त्यावरती जाऊन पोहोचले. त्यांनी तिथं गांधी हॉस्पिटल शोधलं. अक्षरशः ते त्या गांधी हॉस्पिटलमध्ये गेले. परंतु जात असताना यांना मात्र उशीर झालेला होता. आता मात्र संध्याकाळच्या 5 ते 5:30 वाजलेल्या होत्या. त्या हॉस्पिटलमधल्या त्या दवाखान्यामधल्या कर्मचाऱ्यांच्या त्या नर्सच्या वगैरे सुट्ट्या झालेल्या होत्या आणि ते सुट्टीनंतर आता परत घरी जाऊ लागलेले होते. एवढ्यातच ते तिथे जाऊन पोचले आणि बोलले की आम्हाला एक फाईल बघायची आहे की 4 तारखेला इथं कोणत्या मुलीचा जन्म झाला आहे का. 4 तारखेला जी काही फाईल आहे 4 तारखेचा रेकॉर्ड आम्हाला बघायचा आहे. हे आजोबा त्या नर्सला वगैरे त्या कर्मचाऱ्यांना बोलू लागले. ते बोलले की अहो बाबा कशाला तुम्हाला, तुम्ही कुठले आहात. तेव्हा यांनी सांगितलं की मी असा महाराष्ट्रामधला नगर जिल्ह्यामधला आहे आणि माझी बायको 6-7 वर्षापूर्वी मरण पावली. परंतु अचानकपणे माझ्या स्वप्नामध्ये येऊन तिनं सांगितलंय की तुमच्या या गांधी हॉस्पिटलमध्ये माझा पुनर्जन्म झालाय, पुन्हा जन्म झालाय, तुम्ही मला इथं येऊन भेटून जा. आता मात्र त्या कर्मचाऱ्यांनी, त्या नर्सने, डॉक्टरांनी त्यांना येड्यात काढायचा प्रयत्न केला. अहो असं कुठं असतंय का, काही वेड्यासारखं करू नका, तुम्ही परत जा बरं. आमचे वरिष्ठ डॉक्टर आतमध्ये आहेत, ते आम्हाला खवळतील. तुम्हाला आम्ही आतमध्ये दवाखान्यामध्ये सोडू शकत नाही. शिवाय आमची आता कामाची सुट्टी झाली आहे, आम्हाला घरी जाऊ द्या. मंडळी, ह्या बाबाने आग्रह धरला, अक्षरशः त्या कर्मचाऱ्यांचे हातपाय धरले आणि शेवटी घडलं असं की नाईलाजाने ते कर्मचारी बोलले की आमचे वरिष्ठ डॉक्टर आतमध्ये ऑफिसमध्ये बसलेले आहेत, त्यांच्याशी जाऊन बोला, त्यांना जाऊन भेटा. आता ते सगळेजण, हे कुटुंब, हे आजोबा आपल्या मुलासोबत, नातवंडासोबत त्या ठिकाणी गेले. त्या डॉक्टरांना नमस्कार केला आणि डॉक्टरांना घडलेली सगळी काही स्टोरी सांगितली. मंडळी, त्या डॉक्टरांनी एक फाईल काढली आणि बघायला सुरुवात केली की 4 तारखेला नेमका कोणत्या मुलीचा वगैरे जन्म झाला आहे. मंडळी, त्या डॉक्टरांनी सांगितलं की या निपाणी गावामधल्या अशा एका मुलीचा जन्म झाला आहे. त्या आईवडिलांचं नाव त्या फाईलला सगळं काही लिहिलेलं होतं, ते त्यांनी सांगितलं. आणि खरोखरच मंडळी, त्या आजोबांच्या पत्नीने स्वप्नामध्ये येऊन जे काही नाव सांगितलं होतं त्यांच्या आईवडिलांचं, ते नाव खरोखरच त्या हॉस्पिटलला सापडलं. शिवाय ज्या घरी जन्म झाला आहे मंडळी, त्या घरचा पत्ता वगैरे ते सगळा काही त्या हॉस्पिटलमध्ये त्या फाईलला रेकॉर्ड होता, लिहिलेला होता. मोबाईल नंबर लिहिलेला होता. त्या डॉक्टरांकडून त्यांनी त्या कुटुंबाचा मोबाईल नंबर घेतला, फोन लावला आणि सांगितलं की असं तुमची जी मुलगी आहे, ती मुलगी म्हणजे माझी पत्नी आहे आणि तिचा पुनर्जन्म झाला आहे. ती 5 ते 6 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी मरण पावली आणि तुमच्या घरी तिचा पुनर्जन्म झाला आहे, मला तिनं स्वप्नामध्ये येऊन सांगितले. आता त्यांनी वेड्यामध्ये काढायचा प्रयत्न केला. अहो काय हो, तुम्ही बोलताय काय. तेव्हा यांनी नीटपणे समजून सांगायचा प्रयत्न केला की फक्त एकदाच त्या मुलीला भेटायची आमची इच्छा आहे. आता ते घरचे मात्र, त्या मुलीच्या घरचे मात्र फोनवरून यांना आरेरावी करू लागले. अरे कोण रे तुम्ही, आमच्या मुलीशी तुम्ही कसं काय आमच्या मुलीला भेटू शकता आणि तोंडाला येईल ते तुम्ही काय बोलताय. आता त्यांना वाटलं की हे कोणीतरी काय जादूटोणा करणारे वगैरे भोंदू माणसं आहेत का, आपल्या मुलासोबत काय, मुलीसोबत काय करतील का, असं त्यांना वाटलं. मंडळी, शेवटी यांनी इतका आग्रह धरला की ते जे घरचे आहेत, त्या मुलीच्या घरचे, त्यांनी यांना यायला परवानगी दिली. आता हे सगळेजण त्या घरी गेले. तांब्या भरून त्यांनी पाणी वगैरे दिले, हे पाणी प्यायले. मंडळी, ते एका ठिकाणी बसले आणि बसल्यानंतर यांनी इच्छा व्यक्त केली की तुमच्या घरी ही जन्मलेली जी मुलगी आहे 4 तारखेला या गांधी हॉस्पिटलमध्ये जन्मलेली तुमची मुलगी, ही मुलगी आम्हाला एकदा बघायची आहे. मंडळी, त्या आजोबांच्या मुलीच्या मांडीवरती त्या कर्नाटकमधल्या त्या स्त्रियांनी ती मुलगी आणून ठेवली. आता बघा मंडळी, हे सगळं काही झालं. नंतर मात्र हे आजोबांनी सगळी काही स्टोरी, सगळी काही कहाणी त्याही लोकांना सांगितली की असं 6 वर्षापूर्वी माझी बायको मरण पावलेली होती आणि आत्ता मध्यंतरी ती माझ्या स्वप्नामध्ये आली आणि तिने सांगितलं की कर्नाटक राज्यामधल्या या निपाणी गावामध्ये माझा पुन्हा जन्म झाला आहे आणि गांधी हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला आहे. तुमचं सगळं काही नाव सांगितलं आणि बघा हे डायरीवरती मी स्वप्न पडल्यानंतर, जाग आल्यानंतर हे सगळं काही लिहून घेतलं आणि कसं बसं इथपर्यंत तुम्हाला भेटायला आलोय. माझी एकच इच्छा आहे की या मुलीला माझ्या मांडीवरती द्या
आता शेवटी मंडळी त्या आजोबांच्या मांडीवरती त्या तिथलच्या लोकांनी ती मुलगी दिली. आणि काय आश्चर्य मंडळी, अक्षरशः ती मुलगी त्या आजोबांकडे एकटक बघू लागली, एकटक बघू लागली की जसं काय काहीतरी पूर्वजन्मीचं ऋणानुबंध आहे, काहीतरी पुनर्जन्मीचं नातं आहे यांचं. अक्षरशः शांतपणे त्या आजोबांचा चेहरा ती लहानगी मुलगी निहाळू लागली. बघा मंडळी, 15-20 दिवसाची ती मुलगी. आता मंडळी घडलं असं की अचानकपणे या आजोबांची नजर गेली त्या मुलीच्या डोळ्याच्या बाजूला असणाऱ्या एका जन्मखुणीवरती. म्हणजे जन्मताच आपल्या अंगावरतीही काहीतरी तीळ वगैरे असतात बघा, जन्मखून असतात. आणि ती जन्मखून आणि खरोखरच मंडळी त्या आजोबांच्या बायकोच्या डोळ्याच्या बाजूला सुद्धा तशीच जन्मखून होती. आणि तशीच जन्मखून या लहानग्या मुलीच्या डोळ्या होती. आता हे सगळं काही खरंच ठरलं. त्या आजोबांना सुद्धा विश्वास बसला की स्वप्नामध्ये येऊन माझ्या बायकोनं जे काही सांगितलं ते एकदम खरं आहे, की ही लहानगी लेकरू, ही लहानगी मुलगी म्हणजे माझ्या बायकोचा पुनर्जन्म आहे. अक्षरशः ती मुलगी, ते लहान लेकरू, हे आजोबांचा चेहरा टकामका निहाळत होतं. अक्षरशः त्या आजोबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अश्रूचे काही थेंब त्या लेकराच्या अंगावरती पडले. आणि बघा मंडळी, त्या आजोबांनी सांगितलं, यांचं सुद्धा डोळं भरून आलं आणि त्या लोकांना सांगितलं की बघा, या मुलीच्या डोळ्याच्या बाजूला ही जन्मखून आहे. आणि ही अशीच जशीच्या तशी जन्मखून माझ्या बायकोच्या सुद्धा डोळ्याच्या बाजूला होती. बघा मंडळी, तेवढ्यात मुलीचा, त्यांचा जो मुलगा आहे, त्यांचा जो नातू आहे, त्याने फोटोमधला, आपल्या मोबाईलमधला आजीचा फोटो काढला. आजीचा फोटो मोबाईलमधला दाखवला. आणि खरोखरच त्या लोकांचा सुद्धा विश्वास बसला की त्या सुद्धा बाबांच्या पत्नीच्या त्या फोटोमध्ये डोळ्याच्या बाजूला जशी तशीच जन्मखून होती. आता हे सगळं काही, आता याला योगायोग तर आपण बोलू शकत नाही, कारण जसं काही स्वप्न पडलं होतं, अगदी पत्ता पुरावा सगळं काही त्या आजोबांच्या पत्नीनं सांगितलं होतं की इथं माझा पुनर्जन्म झालाय. आणि खरोखरच मंडळी, ते सगळं काही दृश्य मात्र तसंच होतं. आणि हे सगळं काही आहे, हे सगळं मात्र काळजाला, हृदयाला पाझर फोडणार आहे. बघा मंडळी, पुनर्जन्म होय, हीच स्टोरी तुम्हाला सांगितली की पुनर्जन्माच्या रहस्याचा उलगडा करणारी ही स्टोरी. आता पुनर्जन्मावरती कुणाचा विश्वास सहसा बसत नाही, परंतु आपले पौराणिक जुने जे ग्रंथ आहेत, पुराण आहेत, किंवा जुन्या काही कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, त्याच्यामध्ये सहसा ऐकायला भेटतं की हा पुनर्जन्म म्हणजे काय, या पुनर्जन्माचं स्वरूप, हे पुनर्जन्म होतो तरी कसा, हे सगळं काही आहे. परंतु या विज्ञान युगामध्ये सहसा कोणी विश्वास ठेवणार नाही. सो असू द्या मंडळी, ही एकदम सत्य स्टोरी, सत्य घटना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करायचा, तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी त्या मुलीला सगळं काही बघितलं आणि नंतर मात्र त्यांनी निरोप घेतला. ते परत आपल्या गावी नगर जिल्ह्यामध्ये आले. आणि ही जी स्टोरी आहे, या स्टोरीची वास्तविकता, याची पुष्टी हे चॅनल अजिबात करत नाही, कारण ही जी स्टोरी आहे ती त्या आजोबांनी सोशल मीडियावरती, प्रसारमाध्यमांवरती व्यक्त केलेली आहे. स्वतः ती त्यांनी स्टोरी सांगितलेली आहे. आणि शिवाय अशा गोष्टींवरती आजच्या विज्ञान युगामध्ये विश्वास हे कोणीच ठेवू शकत नाही, कारण ही अंधश्रद्धा मानली जाते. किंवा अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे हा ज्याचा त्याचा विषय, परंतु मी किंवा माझं हे श्री स्वामी आज्ञा हे चॅनल हे कुठल्याही प्रकारची या स्टोरीची पुष्टी करत नाही, या स्टोरीच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. हे एक अस्वीकरण किंवा डिस्क्लेमर म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मांडतो आणि आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.